हॅलो फ्रेंड्स, आपण शिकत आहोत मराठी स्वर. स्वर म्हणजेच मराठी ओवल्स. तर आज आपण शिकणार आहोत मराठी स्वर अम. अ या अक्षरावर जो टिंब असतो त्याला अनुस्वार असे म्हणतात आणि त्याचे वाचन अ वर अनुस्वार अम असे करतात. तर चला मग शिकूया स्वर अम. अंगठी. अंगठी म्हणजेच रिंग. अंक. अंक म्हणजेच नंबर. अंबारी. अंबारी म्हणजेच हावडा. अंत. अंत म्हणजेच एंड. अंगण. अंगण म्हणजेच कोर्टयार्ड. अंकुर. अंकुर म्हणजेच सीडिंग. अंधार. अंधार म्हणजेच डार्कनेस. मित्रांनो, आता आपण हा स्वर कसा लिहायचा ते बघूया. काढण्यासाठी आपल्याला लागणार आहे नंबर 3. एक उभी रेषा म्हणजेच स्टँडिंग लाईन. एक टिंब म्हणजेच डॉट. 2 आडव्या रेषा म्हणजेच 2 स्लिपिंग लाईन्स. प्रथम आपल्या नोटबुक मध्ये नंबर 3 काढा. आता नंबर 3 ला छोटी आडवी रेषा म्हणजेच स्मॉल स्लिपिंग लाईन काढा. त्या छोट्या आडव्या रेषेला एक उभी रेषा म्हणजेच एक स्टँडिंग लाईन जोडा. आता वर एक आडवी रेषा म्हणजेच स्लिपिंग लाईन काढा आणि वर एक टिंब म्हणजेच डॉट काढा. झाला तयार. आता आपण परत एकदा रिव्हिजन करूया. आपणही माझ्या मागे म्हणा. अंगठी. अंक. अंबारी. अंत. अंगण. अंकुर. अंधार. मित्रांनो, आज आपण हा स्वर शिकलो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हा स्वर शिकूया. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक यू.